हाय गाईस, कसे आहात तुम्ही? आज मी बनवते हे बघा, पाणीपुरीची रेसिपी बनवते. तर तुम्ही बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा माझा. हे बघा, मी आता सफेद वाटाणा घेतलाय आणि त्यामध्ये बटाटी टाकली आहे, थोडं मीठ टाकलंय आणि आता हे मी कुकरला लावून घेणार आहे. मी आता कुकर ठेवून घेते. 5-6 शिट्ट्या द्यायच्या, नंतर मग बघते. हे बघा, मी आता त्याचं पाणी बनवायचं आहे. तिखट, त्याला कोथिंबीर घेतली आहे, पुदिना घेतलाय, अद्रक, लिंबू घेतलाय, मिरची घेतली, जिरा पावडर आहे, आपला चाट मसाला आहे आणि हे पाणीपुरी मसाला आहे आणि हे काळं मीठ. हे बघा, मी आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते, हा बघा पुदिना आहे, पुदिना टाकून घेते, अद्रक टाकते, आता लिंबू पिळून घेते. हे बघा, आता मी मिक्सरला लावून घेते, पेस्ट करून घेते त्याची. हे बघा, थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकते. ही बघा, पेस्ट तयार झाली. बघा, पाणी तयार झालंय. हे बघा, मी आता गाळून घेते पाणी. ते थांब नको, कुठलीच नाही. हे बघा, मी आता काळं मीठ टाकून घेते. पाणीपुरीचा मसाला त्याच्यामध्ये टाकून घेते. बघा, चाट मसाला आहे, चाट मसाला टाकून घेते त्याच्यामध्ये. ही जिरा पावडर आहे, ती टाकून घेते. हा बघा, मी आता टोप ठेवते, चिंचेचं पाणी करायचं आहे. पाणी ओतून घेते. हे बघा साहित्य, गूळ आणि चिंच घेतली आहे, ती आता मी गरम पाण्यामध्ये टाकून घेणार आहे. पहिला गूळ टाकते, घेते. हे बघा, चिंचेचं पाणी बनवलंय मी. आता त्याच्यामध्ये काय मसाला टाकते, लाल तिखट थोडंसं, ही जिरा पावडर आहे, ती थोडीशी घालून घेते. हे आहे काळं मीठ, ते थोडंसं टाकून घेते. आता मी सर्व मिक्स करून घेते. गाईस, मी कधी पाणीपुरी बनवली नव्हती, पण आज पाणीपुरीची रेसिपी केली आहे मी. तर पूर्ण झालं की तुम्हाला सर्व दाखवते. हे बघा, आमचा रगडा तयार झाला आहे. हे बघा, छान शिजलेत वाटाणे, बटाटा पण छान शिजलाय. आता तेल टाकून घेते थोडंसं. मी आता तडका घालून घेते. हे बघा, हिंग आहे हा, मी त्याच्यामध्ये आता टाकून घेणार आहे थोडासा. बघा, थोडीशी मी हळद टाकून घेते. थोडंसं मीठ टाकते, काळं मीठ टाकते, थोडंसं जिरापूड टाकते थोडीशी. वरून कोथिंबीर टाकते. हे बघा, रगडा आता तयार झालाय. हा,
हे बघा गाईज, पाणीपुरी रेडी झाली आहे. हे बघा, मी आता गाईज पाणीपुरी खाऊन दाखवली तुम्हाला कशी झाली आहे. गरम असेल, थोडासा कांदा टाकतो. पाणी, तिखट पाणी आणि हे गोड पाणी आहे. छान झालं आहे. पाणीपुरी खूप छान झाली आहे. तुम्ही पण अशी रेसिपी ट्राय करा. पाणीपुरी करून बघा घरी, छान लागते घरी बनवलेली. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि माझ्या नेक्स्ट व्हिडिओ नंतर भेटू. बाय.